तुमची समजूत अशी असेल की आजचा तुमचा ब्रेन तुम्हीच तयार केलेला आहे तर खोटी गोष्ट आहे. तुम्ही खरं सांगा ना, तुमचा मेंदू तुम्ही तयार केलात काय? इथल्या कारखान्यात टाकला किंवा माझा मेंदू तयार करून येईन मग मी जन्माला येईन असं सहसा झालेलं? हा ब्रेन, हा मेंदू, हे आपलं डोकं इतक्या विशाल अनेक विविध कल्पनांचं आणि रसांचं आणि प्रज्ञेचं आणि मेधेचं ग्रहण करू शकतो इतका सक्षम मेंदू खालच्या हजारो अनुभवाच्या संकलनातनं आलेला आहे. ही गोष्ट सायन्सच्या दृष्टीने आपल्याला नाकारताच येत. आणि ही जर गोष्ट खरी असेल तर आपल्याला ज्या प्राण्यांमधनं हा गुण आला त्याला नॅचरल सिलेक्शन म्हणायचं. जीवनाला पोषक गुण घेणे आणि विपोषक टाकणे. ज्या प्राण्यांना पोषक गुणाचा संग्रह करता आला नाही त्या डकमोन सारख्या प्राण्यांच्या करोडावधी जाती आणि मोठा विकसित प्राणी पण फार कराल दाढेखाली काळाच्या रगडल्या गेल्या. आता तुम्हाला डकमोल नावाचा प्राणी पाहायचा म्हटलं तर कुठं सापडणार? सांगाडे सापडते. तो निस्तन आणि सस्तन याच्या मधला दुवा असलेला प्राणी माझ्या मित्रा पाहायला मिळत नाही. काय झाला? या सृष्टीच्या कराल दाढेनी रगडून टाकला. ज्याला जगण्याला पोषक गुण घेता आले ते टिकले आणि ह्याच्या पुढेही असं गुणसंकलन तुम्हाला करता आलं तर टिकाल. आणि हे गुणसंकलन जगण्याला पोषक करता आलं नाही तर आज ना उद्या त्या काळाचं तुम्ही भक्ष बनल्याशिवाय राहणार. भक्ष बनाल, नष्ट होऊन जाल. तुमच्या देशाचं स्मशान बनेल, उद्यान नव्हे. ही गोष्ट लक्षात घेतल्यानंतर एक सूत्र, तो नास्तिक असो, आस्तिक असो, जडवादी असो, तो ईश्वरवादी असो वा निसर्गवादी असो, या सर्वांना एक सूत्र मान्य करावं लागतं की खालच्या अनेक प्राण्यांच्या गुणसमुच्चयातनं आजचं आमचं मानवीय जीवन समृद्ध करणारा गुणसंपत्तीचा वारसा आणि साठा आमच्याकडे आलेला आहे. हा काही आम्ही तयार केलेला नाही. ही गोष्ट जर खरी असेल तर पहा तयार तो म्हणजे लक्षात येईल. हे आपण मातीमध्ये एक बीज पेरले, ते बी मग ते गुलाबाचं असो, उसाचं असो, मिरचीचं असो, पेरलेलं मातीतलं बीज आपण बघताना की माती तीच, पाणी तेच, खत तेच, प्रकाश तोच, पण ते बीज त्या मातीतनं प्रकाशातनं त्याला पाहिजे तेच घेतं, त्याला नको त्या मातीत असतानाही घेत. मातीमध्ये साखर घेण्याची शक्ती साखर आहेच, पण साखरेचं ग्रहण कोण करतो? उसाचा कंद का मिरचीचा? तुमच्या इकडे काय होतं? अहो, साखर घेण्याचं काम उसाचं बीज करतं का मिरचीचं? उसाचं. आणि गुलाबाचं फुल घ्यायचं उसाला सांगितलं तर? मातीमध्ये गुलाबाच्या फुलाची शक्ती आहे, पण गुलाबाच्या फुलाचा आकार त्या बीजाला गुलाबा शक्ती आली ही या नॅचरल सिलेक्शन मुळे. तिखट तेवढंच घ्यावं, आंबट फेकावं, गोडही फेकावं. मिरचीला कोणी शिकवलं? त्या बीजगर्भशक्तीने. तुम्ही पहा ना, त्याच दानाला तुम्ही लावलेल्या उसाच्या झाडामध्ये साखर कुणी घ्यावी? त्या मातीतली साखर मिरचीच्या रूपाने घेतली का? नाही. गुलाबाच्या, मोगऱ्याच्या नाही. ही साखर कुणी घेतली? मातीतली साखर घेण्याची शक्ती इतरात. पण समजा आपण जर अशी कल्पना केली की मातीमध्ये साखर असल्यामुळं उसानी घेतली, खरं की नाही? म्हणजे मातीत साखर आहे ही गोष्ट नक्कीच झाली. तत्वतः हे खरं आहे की मातीत साखर आहे, पण साखरेतली माती निवडण्याची योजकता, ही संयोजक शक्ती, ही निसर्गाला परिष्कृत करण्याची शक्ती फक्त उसाच्याच बीजात आहे, मिरचीच्या बीजात नाही. हे आपल्याला नाकारता येईल काय? आहे मिरचीच्या बीजात ते नाही. नाही नाही. जांभळाचं झाड जांभळाचा रसच घेत, नारंगीचा घेत. आपल्याला पोषक ते घेणे, विपोषक ते फेकणे, याचं नाव गुणसंकलन आहे. हाच क्रम पुढे चालवला म्हणजे पशूंनी जगण्याला पोषक अशा गुण घेतले. त्या गुणांच्या विकासामुळे उसासात झाला आणि इंद्रियाच्या विकासामुळे अनेक नवीन नवीन गुण परिष्कृत रूपाने घेता आले. आणि ह्या अनेक गुणांच्या समुच्चयामुळे आजचा ब्रेन, आजचा मानवीय मेंदू, आजचा नर तयार झाला.
पण नरापर्यंतची विकासाची परंपरा संपली हे तुम्हाला सांगितलं कोणी? तुम्हीच आपली ठेकेदारी घेतली की सगळे हे उत्क्रांती मानवा करता आहे. अहो मानव नव्हता तेव्हाही ती उत्क्रांत होतच. त्यावेळेला मानव जन्मालाच आला नव्हता, पशु पक्षी नव्हते, इतकंच काय वनस्पती सुद्धा त्या नेब्युल्याच्या रूपामध्ये पृथ्वी असताना त्या स्थितीमध्ये इतकी उष्णता होती की सूर्यावर वनस्पती पेरतो म्हटलं तर जळून जातील, पेरल्या जाणार नाही. सूर्याच्या किरणामुळे उष्णतेमुळे वनस्पती मिळतात, आपल्याला पिकू शकतात, पण त्याच वनस्पती सूर्यावर नेऊन पेरल्या तर जळून जातील, पेरणाऱ्या सहित. सगळ्या तुमच्या दिमाखाच्या गोष्टी आल्या आहेत, त्या ज्या विश्वशक्तीतनं आल्या आहेत, ती शक्ती प्राण्यापर्यंत आली आहे, प्राण्यातनं माणसापर्यंत आली आहे. पण माणसाच्या पुढे तिची गती ऊर्ध्वगती पुन्हा अधोगती होणार आहे. तुम्हाला कोणत्या सायंटिस्टनं सांगितलं ते सांगाल काय? नाही. आमचा धर्म अमानवीय मानवीय अशा 3 श्रेणीत वाटला गेलेला आहे. नुसती मानवाचीच उत्क्रांती रहे तर नराचा नारायण नरोत्तम करायचा आहे. नरोत्तम होण्याच्या आधी नर व्हावं लागतं, नुसतं वानर होऊन चालत. पण आपल्या माकड चेष्टाकडे पाहिलं तर आपण वानर आहो का नर? नर असतो तर तुमचे परस्परांचे इतके द्वेष राहिलेच. मत्सर द्वेष, एका माणसाला दुसरा माणूस आपला न वाटणे. वाटतो का आपल्याला माणूस आपला सगळा? आपले कोळीच घ्या, कोळीवाड्यातले कोळी आमचे सोयरे आहेत, एवढं तरी तुम्हाला सगळ्यांना वाटतं का? तुमच्या काय शोबत वाटतच नाही का रे? केनी वाटतं काय तू खरं? इथं म्हणतील की तुम्ही आम्ही एक आणि कंठाळीला मी एक. कळलं की नाही? काय लक्षात आलं? पण नाहीच वाटत. मी मराठा आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी ह्या कोळ्यासारखा मासे विकणारा. हा अहंकार माणसात जो तयार होतो या कातड्याच्या चमड्यामुळे, माणसातल्या मानवी आविष्कार झाल्यानंतर असले क्षुद्र अहंकार विश्वव्यापी आत्मस्वरूपामध्ये विलीन झाल्याशिवाय राहणार नाही. उपासकांनो, धर्माचं हे सार आहे. धर्म मानवीय जीवनाला व्यापक करण्याकरता आहे. धर्म गुणसमुच्चय करता आहे. धर्म गुणाला सद्गुणाचं रूप देण्याकरता आहे. सृष्टीमधले न्यूट्रल असलेले गुण मानवीय हिताला संपूरक करण्याची योजकता त्या गुणात नाही, तर त्या गुणाला मानवीय हिताला संपूरक करणाऱ्या प्रतिभेत आहे. आणि ही प्रतिभा माणसाच्या ठिकाणी जागृत झाली तर तो नराचा नारायण होतो. आणि तसं न होता उलटी खोपडी लागली तर नराचा नरकासूर झाल्याशिवाय राहत. आतापर्यंत माणसाने माणसाच्या कल्याणाच्या जितक्या गोष्टी केल्या त्याच्या 50 पट अकल्याणाच्याच केल्या नाहीत काय? आतापर्यंत वाघानी खाल्लं नाही इतकं रक्त. इमानदार माणसानं नक्की सांगा, माणसाने नाही खाल्लं का? जळवानी खाल्लं नाही, वाघानी नाही, प्लेगनी नाही, कलऱ्यानी मेली नाही. तितकी माणसं माणसाच्या अहंकाराने मेली आहेत आणि मरताय. गुंड तयार कोणाच झाले? मानवात झाले का पशुमध्ये? हा आमच्या इथला मवाली पशु आहे असं म्हणता काय? दादागिरी आली ती कुठून? माणसातनच नाही का? पार्टी स्पिरिट कुठून आलं? माणसात. हा नीच आणि मी उच्च ही कल्पना कुठून आली? माणसात. सद्गुणामुळे मी उच्च असं न वाटता मी आमच्या कातड्याचा आहे म्हणून उच्च. हे कातड्याचा अभिमान सोडून त्यातल्या मानवीय प्रकृतीचा अभिमान जो धरतो तो नरोत्तम होतो. आणि त्याच्या उलट लागलं की तो नरकासूर झाल्याशिवाय राहणार. शक्ती आहे वरती गेली तर उधोगामी होईल आणि उरफाटी लागली तर तितकीच अधोगामी झाल्याशिवाय राहणार. मानवीय बुद्धीच आहे ती. ही बुद्धी जशी परिष्कृत कराल तशी मानवांचा विकास होईल. आणि ती उलटी झाली तर माणसाचा नरपशु बुद्धिमान पशु इतर पशूंना बुद्धी नसल्यामुळे तितके परिष्कृत नाही, त्यामुळे त्यांची संहार शक्ती सुद्धा फार थोडी आहे. वाघ फार तर 10 माणसं मारू शकेल, 50 खाऊ शकेल, पण 1 कोटी माणसं खाणारा हायड्रोजन बॉम्ब, एवढं मोठं नख, एवढा मोठा विषारी दात कोणत्या वाघाजवळ आहे ते नक्की सांगाल काय? नाही, खरं इमानाने सांगा, आहे का कोणाजवळ?
पुतना मावशीच्या दुधात सुद्धा इतकी